ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर राज्य सरकारच्या आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची बातमी आहे अनाथांच्या संदर्भातली। कोरोनाच्या संकट काळात अनेक मुलांना आपले पालक गमवावे लागले आणि अशा अनाथांसाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सातत्याने या अनाथांच्या व्यथा महाराष्ट्र सरकारच्या समोर मांडलेल्या होत्या आणि अखेर सरकारने सुद्धा त्या वेगवेगळ्या मोहिमांची दखल घेतलेली आहे। आज यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाच्या बद्दल नेमकं काय सांगितलेलं आहे बघूया, कारण राज्य सरकारने आता 1% आरक्षण देण्याचा निर्णय या अनाथांसाठी घेतलाय। रिलेटिव्स आहेत आणि ते लहानपणापासून त्या बालगृहांमध्येच आजच्या या निर्णयामुळे 2018 पासून ज्या पोरांनी परीक्षा दिलेल्या आहेत आणि ज्याचे निकाल लागलेले नाही आहेत त्या सगळ्या मुलांना याचा फायदा मिळेल, अनाथ मुलांना, आणि 1% आरक्षण त्या ठिकाणी या पोरांना आपण देऊ शकतो। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रफुल्ल, आजच्या निर्णयाच्या नंतर खऱ्या अर्थाने राज्य सरकार अनाथांचा नाथ झालंय असं म्हणायचं? अगदी खरं आहे, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। आपण जर पाहिलं तर न्यूज 18 लोकमतने 2018 मध्ये हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता आणि त्याचवेळी बच्चू कडू यांनी देखील खूप मोठं आंदोलन जे आहे ते उभारलं होतं आणि बच्चू कडूंनी अनाथ लोकांसह स्वतःला मंत्रालयामध्ये आणि त्याचबरोबर आमदार निवासमध्ये कोंडून देखील घेतलं होतं। त्यानंतर तत्कालीन सरकारने या संदर्भातली एक GR जो आहे तो प्रकाशित केला होता, पण तो लागू होण्यासाठी आता जवळपास 2 वर्ष या ठिकाणी गेली आहेत आणि अखेर हा GR जो आहे तो या ठिकाणी आता लागू करण्यात येणार। राज्य सरकारने अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण जे आहे ते लागू केलं आहे। ते नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये असेल की खूप मोठी एक गोष्ट जी आहे ती महाराष्ट्रासाठी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे संपूर्ण देशासाठी एक मोठा निर्णय ज्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो। कारण एक अनाथ मुलं जे लहानपणापासून आई वडील वारले आहेत आणि अनाथ गृहामध्ये जे बालसुधार गृहामध्ये शिकले असतील त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आहे। प्रफुल्ल, खरं तर अनाथांच्या सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात। म्हणजे कुणाची आई गेलेली असते, कुणाचे वडील गेलेले असतात, कुणाचे दोन्ही गेलेले असतात। मग हा निर्णय नेमका कुणाला कसा लागू होईल या संदर्भातली काय स्पष्टता आजच्या निर्णयाच्या नंतर आली आहे? एक सर्वात महत्त्वाचा विलास हा विषय जो आहे तो 2018 मध्ये ज्यावेळी आलेला होता त्यावेळी ज्या मुलांचे आई वडील दोघं या ठिकाणी गेलेले आहेत आणि हे बाल सुधार गृहामध्ये असतील, बालगृहामध्ये शिकत असतील आणि त्याच ठिकाणी त्यांची वाढ झाली आणि त्यांची शिक्षण घेतलेलं असेल, अशा मुलं जेव्हा नोकरीला या ठिकाणी जातात किंवा शाळेत जातात त्यांच्यासाठी कुठलंही आरक्षण जे आहे ते लागू नव्हतं। एका मुलीचा 1 मार्कासाठी MPSC मध्ये नंबर या ठिकाणी गेला होता, त्याचवेळी त्या मुलीने आपली व्यथा जी आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती आणि त्यानंतर हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिला आणि हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते बच्चू कडू यांनी उचलून धरलं होतं। त्याचवेळी राज्य सरकारने हा निर्णय घेतला की अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण घेण्यासंदर्भातला निर्णय होऊ शकेल आणि आता ते मूर्त स्वरूपात या सरकारने या ठिकाणी आणलेलं आहे। धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात या अनाथांना आणण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जो आवाज, जी व्यथा आम्ही महाराष्ट्राच्या समोर मांडली त्याची दखल घेण्यात आली आहे, त्याबद्दल राज्य सरकारचंही कौतुक। आणि यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।